नमस्कार, माझं नाव धनंजय पडघन आहे आणि गेल्या 10 वर्षापासून मी उगम संस्थेमध्ये कयाधू नदी व ओढ्याकाठील गवताळ पट्ट्याचे संवर्धन या कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत 17 गावामध्ये 365 शेतकऱ्यांसोबत 317 हेक्टरवरती गवत संवर्धन केलेलं आहे। प्रामुख्यानं गवताबद्दल काही बोलल्या जात नाही, परंतु मानवाच्या जे 80% गरजा ज्या आहेत त्या गवतामधूनच भागल्या जातात। आज बघतो आपण की जे काही गवते आहेत जनावरांसाठी हे संकरित प्रकारचे गवते उपलब्ध आहेत, परंतु याच्यामधून केवळ जनावरांची भूक भागल्या जाते, तहान भागल्या जाते, परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकरित गवतामध्ये चांगल्या प्रकारचे असे शरीराला आवश्यक असे घटक जास्त आढळून येत नाहीत। परंतु आम्ही जे काही रिसर्च करत आहोत, हे कयाधू नदीच्या काठामध्ये जे आढळणारे गवते आहेत, पवना, मारवेल, जोंधळी, हे गवत पूर्वीपासून आतापर्यंत एक चांगल्या प्रकारचे एका प्रतीचे गवते म्हणून ओळखल्या जाते। आपण बघतो की 1972च्या काळामध्ये महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट कोसळलं होतं, परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये जेवढा काही चारा निर्मित होत होता तो चारा मारवेल या गवताचा होता आणि मारवेल गवत हे पूर्ण मराठवाडा तसेच महाराष्ट्राच्या बाहेर पण पुरवल्या जात होतो। आज जिथे कलेक्टर ऑफिस, नगर परिषद, जे असे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत हिंगोलीचं, त्या ठिकाणी गवताच्या सीडच्या आणि गवताच्या बँक होत्या, फोडर बँक होत्या, परंतु कालांतराने जसे जसे शेतकऱ्याचे जमिनी कमी होत गेल्या आणि कुटुंबामध्ये वाटणे होत गेल्या जमिनीच्या, त्यामुळे शेतकऱ्यांनी काय नदीवरची जी काही थडी होती त्या थडीवरती अतिक्रमण केलं आणि त्यांना त्या गवताचं तेवढं महत्त्व वाटत नव्हतं। परंतु आम्ही उगम संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या गवताचे काय महत्त्व आहे हे समजून सांगितल्याच्या नंतर आज त्या ठिकाणी 317 हेक्टरवर गवताळ कुरणक्षेत्र वाढलेलं आहे। त्याचबरोबर तिथं काही पशुधन आहे, पशुधन पण चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये किमान 2 तरी दूध डेअऱ्या तयार झालेल्या आहेत। एकंदरीत हे बघता की गवतापासून जे काही उपजीविका आहेत त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, त्याच्यानंतर शेणखतापासून गांडूळ खत बनवणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपजीविका हा गवतावर अवलंबून आहेत। म्हणून आम्ही आज 317 हेक्टर पहिलीचं आणि सध्या 203 शेतकऱ्यांसोबत आणि नव्याने काम करत आहेत।